ये तो पहला यस, मग यस, हो गया। टाइम है 10 मिनट, आगे स्टेप बताता हूँ। नीचे वाला पेमेंट करो। पेमेंट मतलब क्या? बॅच उभे उभे बॅच, जगातल्या सगळ्यात मोठी बॅच आहे ऋषभ हे आपण ते हां इथं यस बघा, इथं आलं यस, इथं आता इथं कॉस्ट सेंटर यस, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस, इन्व्हेंटरी यस, हे पण यस, हे पण यस, मल्टी प्राइस लेवल बदलू द्यावं यस होणार, बॅच वाईज यस, बॅच वाईज यस, लक्ष द्या, मेंटेन एक्सपायरी डेट यस, कॉस्ट ट्रॅकिंग बंद, इनेबल जॉब कॉस्टिंग बंद, डिस्काउंट यस, हे पण यस, जीएसटी तुम्ही यस करायचा, मी नो, मला जीएसटी लावायचं खूप कंटाळा येतो, खूप कंटाळा येतो, तुम्ही यस करायचा, नंतर ब्राउझर ॲक्सेस नो, उद्या परवा दिवशी यस करूया, जो सगळं यस होणार आहे, मग ती मजा वेगळीच आहे, बरोबर. नंतर पेरॉल नो, हे पण यस होणार, मल्टी ॲड्रेस यस आता नको, आणि मॉडिफाय वाउचर नको, हे पण 1-2-3 दिवसात यस होतो, याच कंपनीला यस होणार, एवढे यस झाले, कंट्रोल ए टू सी, चला बाहेर पडलो, वैष्णव झाली, क्रिएट केलो, आता इथं स्टॉक आयटम तयार करू, आपण एक तयार करूया, लॅपटॉप करूया, लॅपटॉप चांगला प्रॉडक्ट आहे ना, मॅगी वगैरे नको, डेल 18 इंच, ओके 18 इंच, कोणता ग्रुप हल्सी, कुठला लॅपी ग्रुप करूया, बरोबर. इथं यस करा, हे यस म्हणजे ग्रुप बनवला, त्या ग्रुपमध्ये लॅपटॉप ठेवणार आहे, बरोबर आहे. आणि मोजर कसं किलोवर, काय लॅपटॉप किलोवर कसं नाही, हां दारू मागताना कसं मागते, बाकी करून द्या असं नाही, एम एलमध्ये माग, दूध मागताना नाही, अर्धा लिटरची बॅग, सगळं लिटर बोलतो ना, रॉंग आन्सर, अर्धा लिटरची बॅग, पण आपण बोलतो अर्धा लिटर, त्याला कळते शाणं नाही म्हणून, मग ते अर्धी लिटरची बॅग देतो, पण मागायची काय, अर्धा लिटरची बॅग. आधी फास्ट खायची लस्सी, ते कपडे वाळत गेल्याची लस्सी कसं मागतो, मीटरवर मागतो, किंवा फूटवर, किंवा किलोवर. कपडे वाळत घालायला काय लागतो, ऊन लागतो, कपडे वाळायला ऊन लागतं. मी जे बोलतो ते तुम्ही बोलायचं, ठीक आहे. लाल काय होतं, आपण वेगळा विषय आला एकदम, तर इथं काय लिहायचं, आपण लॅपटॉप कसं मोजणार, क्वांटिटी, म्हणजे त्याला आपण पी, इथं पी बरोबर आहे, क्वांटिटीवरच बघा, पी सी रुलेट्स वाईज, आणि अर्धा घेऊ शकतो, स्क्रीन अर्धा कीबोर्ड वगैरे येतो नाही, मग इथं 0, जर अर्धा घेऊ असाल तर 2 घ्यायचा. आता इथं बॅच यस करा, इथं बॅच यस केला, तो तुम्हाला म्हणजे डेट ऑफ मॅन्युफॅक्चर इथे यस करा, नवीन पॉईंट आला, ओके, एक्सपायरी डेट यस करा. बॅच काय जर काय म्हणजे येणार की तुम्ही एक बिलच्या खाली असते, हां बिल सुरू असते ती, नाही नाही नाही, बॅच असते याची, प्रत्येकाची बॅच असते, या बॅचचा प्रॉडक्ट आहे तो ऑनलाईन आहे, तू चेक करा, जबरदस्त पॉईंट आहे, जबरदस्त, बॅच ऑफ इन स्टॉक आयटम्स, इमेज आहे का. अहो मॅगीमध्ये किती प्रॉब्लेम सांगू तुम्हाला, किती प्रॉब्लेम, कुठल्या बॅचचा प्रॉडक्ट आहे, फॉग आहे ना, फॉग, फॉग आणि कुठला परफ्यूम आहे, नियम होतं, हे आउटडेटेड बॅचची डिमांड आलं म्हणून रेट कमी असते. परफ्यूम कधी डिमांडमध्ये घ्यायचं नाही, कधीच घ्यायचं, आउटडेटेड बॅच संपत आली. आता एक इकोनोवा नावाची मेडिसिन आहे, इकोनोवा 83 रुपयाला एक गोळे, 830 रुपयाला 10. मी माझ्या मिसेसला लागणार होतो म्हणून मेडिकलमध्ये फिरलो, एकटा काय म्हटला की मला आउटडेटेड बॅचचे चालेल काय तुम्हाला, मी म्हटलं आता आउटडेटेड बॅच कशी घेऊ, तर म्हटलं यामध्ये 4 ड्रग असतात, त्यातला एक ड्रग खराब झाला आहे, म्हणजे पॅरासिटामॉल खराब झाला आहे, बाकीचे 3 ड्रग ओके आहे, आणि तुमच्या मिसेसला जो प्रॉब्लेम आहे तर हे 3 ड्रगच लागणार आहे. मी आणली 400 रुपयाला 10 गोळ्या दिल्या, आम्ही बरी पण झाली. म्हणजे कधी कधी असं आउटडेटेड काम करतं, बरोबर. ते विचारा मेडिकलला ओळखीचा पाहिजे तसा, तो सांगते तुम्हाला, हे आमच्या इथं आहे कॉर्नर, ते सांगते सगळं. तसा एक मी चेहऱ्याचा एक साबण पण आणला होता, 387 रुपये किंवा 250 रुपये घेतो, आउटडेटेड असतो. कधी पण बॅच बघूनच घ्यायचा, कुठले तुम्ही मॅगी बघा, पार्ले बिस्किट बघा, आउटडेटेड बॅचची घ्यायची नाही कधी. म्हणजे यात केला मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, त्याच्यात एक्सपायर्ड असते, त्याचं ब्लँक ठेवला, आलं
बरोबर आहे. विकलीचा पण घेतला HP आणि तुम्ही पण हे बनवायचा आता बरोबर. आणि हा 15 इंचाचा घेतला, हा 15 इंचाचा. इथं पण मी लॅपीमध्येच टाकला, त्याला मोजणारे किलोवर. हे पण बॅचमध्ये आहे, हे पण बॅच. यस कंपॅरेटिव्ह सेम. दोन बस 15 आयटम घ्यायचे आपल्याला. इथं लेजरला जायचं आणि क्रिएट करायचं. काय करूया, साहिल एंटरप्राइजेस बरोबर. आणि हा कोण आहे मला कळायला पाहिजे म्हणून सप्लायर लिहिलं. सप्लायर आपला व्यापारी आहे. आणि इथं कुठला ग्रुप लावला, सन्ट्री क्रिएटर. आता सन्ट्री क्रिएटर ग्रुप आहे, त्याला ग्रुपिंगचे काम असतं ते तुमचं मी करून घेतो ते. हां ग्रुपिंग तर कुठल्या ग्रुपमध्ये बसवायचा बरोबर. तो सन्ट्री क्रिएटर ग्रुपमध्ये बसला, सन्ट्री क्रिएटर बरोबर. सन्ट्री माझं डीमार्ट हे काय नाही आहे माझं बिल बाय बिल येस करायचं. म्हणजे प्रत्येक बिलाचं मला कॅल्क्युलेशन पाहिजे. किती दिवसाची उधारी, 30 दिवसाची तुम्हाला उधारी आहे. हां इकडे आणि इथं कॉस्ट सेंटर आहे. माझा जो परचेस डिपार्टमेंट सांभाळतो ऋषभ नावाचा मुलगा, तो हे परचेस करणारा या माणसाला बरोबर आहे. इथं आलं आणि ते जर मी तुमचं वेळेवर पेमेंट केलं नाही किंवा मी तुमचं वेळेवर पेमेंट दिलं नाही तुम्हाला तर तुम्ही माझ्यावर व्याज लावणार. हां याला म्हणायचं कॉन्फिगरेशन सेटअप. हेच सॅपमध्ये पण शिकायचं आहे आणि हेच टॅलीमध्ये पण करायचं आहे. इथं आलं नंतर इथं यस करा, इथे यस करा. आणि तुमचं 1.5% व्याज आहे, 1.5% व्याज आहे. व्याज 1.5% का असतो तर तो महिन्याचा असतो. जर मी 10% घेतलो तर वर्षाचा असतो. मग वर्षाला 10 असेल तर वैशालीचा किती सांगा भाऊ. क्वेश्चन कळला. वर्षाचा 10% आहे तर वैशालीचा किती. त्या वैशालीचा काय लेणं दिलं नाही आपल्याला. तर इथं बघा किती घेतलाय मी इथं, बघा किती आहे 1.5%. किती दिवसाचं लावू, 30 दिवसात. वेळेत पेमेंट केलं तर ठीक आहे. आता इथं ऑल बॅलन्स सगळं तुमचे जे बॅलन्स असेल त्याच्यावर या. 1 एप्रिलपासून लागू आहे. 31/3 पर्यंत आपला धंदा सुरू राहील. ॲप्लिकेबल नॉर्मल राऊंडिंग केला म्हणजे 12 रुपये 32 पैसे असेल तर 32 पैसे घेणार नाही. ओके. आणि लिमिट 25. एक लिमिटपर्यंत मी तुमच्या 1 रुपयापर्यंत सोडू शकतो. एक लिमिटला राऊंडिंग करा. कळलं का तुम्हाला नक्की. मग आलो इथं कंट्रोल आलो इथं तुमची बँक डिटेल द्या. कोणाची साहिल एंटरप्राइजेस. साहिलला आपण पेमेंट करणार आहे, सगळं चेक न करणार आहे. आणि व्यापारी लोक चेक न पसंत करतात. चेक न करणार आहे, अकाउंट पेने करणार आहे. बाहेर पडलो तुमचं पॅन लिहा. BCR PP एक पाठ करून ठेवा. PP 1018B BCR PP 1018B बी फॉर बघा. हॅलो असं साहिल एंटरप्राइज झाला. अजून एक करूया, साहिल नाही सुरेश एंटरप्राइजेस. मुद्दा म्हणून मी करतो एंटरप्राइजेस. आपण माझा सप्लायर आहे, त्याला पण क्रेडिटर लावला. इथं पण मनपा केला. इथं 1-2 ते 15 दिवसाची होतं दादा नाही पाहिजे तर घ्या. ओके इथं आलो. इथे यस करा. कॉस्ट सेंटर यस करा. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन तो यस करतो. 15 दिवसापर्यंत तुम्हाला फ्री. 15 दिवसानंतर व्याज लागू. इथं यस करायचं. यस ट्रान्झॅक्शन लोन आलं इथं 1.5%. आता बघा जादू बघा. आता इथे वेगळी जादू आहे. तुम्ही जादू इथं वेगळी मजा हॅलो एंटर केला तर तुम्हाला इथं वेगळी लाईन आहे ना. इथं 30 days फॉर एक्सपिरियन्स हॅलो ऑल बॅलन्सवर यस. ऑलवेज लावायचं नाही, 15 दिवस उलटल्यावर लावायचं. तुमचा फीज मला 30 दिवसात मिळाला. 30 दिवसापर्यंत व्याज नाही. 30 दिवसानंतर 31व्या दिवसाला की व्याज चालू करतो असा. 30 दिवसापर्यंत माफ. आता इथं काय करूया, पास ड्यू डेट. याला प्रॅक्टिकल नाही आहे कोणतं, मी सांगत राहणार तुम्ही करत राहायचं. ओके इथं आलं. आणि किती दिवसाची उधारी आहे बघा, बाय 15 days. पण पास ड्यू डेट, आजची ड्यू डेट आहे तुमच्या पेमेंटची. मग आज नंतर परत 15 दिवस झाले. मग आता 1 दिवस हो चेक काउंट 1 दिवस. हॅलो इफेक्टिव्ह डेट ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, ड्यू डेट ऑफ मी 5 तारखेला माल विकला तुमच्याकडे आणला. 5 ते 15 सुट्टी आहे, सूट आहे म्हणजे 20 तारीख झाली. 20 तारखेनंतर 1 दिवसाने माफ. 21 तारखेनंतर व्याज झालं. समजले का बघा. किचकट आहे, ॲडव्हान्स झाला म्हणतात. उगीच म्हणत नाही.
सुरेश एंटरप्राइजकडून मी माल उतरवला आहे. सुरेशने मला 1500 उधारी दिली. 1500 म्हणला की तुम्हाला व्याज लागणार 1% 1% पण कधी तुमची ड्यू डेट निघून गेल्यावर. ड्यू डेट तुमची 15 तारखेला मला आणता तुमच्याकडून 15 दिवसाची उधारी आहे म्हणजे मी तुम्हाला 15 तारखेला पेमेंट द्यायचं आहे. मग 15 तारखेला पेमेंट मी नाही दिलो तर 1 दिवस आणि माफ. 16 नंतर 1% चालतं. कसं दाखवतो भाडे रिपोर्ट दाखवतो. याचे काय रिपोर्ट इतके सुंदर आहेत आतमध्ये की तुम्ही कल्पना पण करता. नंतर टॅलीलाच शक्य झाली, त्यानंतर सॅपलाच शक्य झाली. जगात कुठले सॉफ्टवेअर नाही याच्यावर असे काम करतात म्हणून टॅली बसून गेलं मार्केटला. आलो इथं आलो ओके ओके इथं पण तुझं पेमेंटचं ठरवा कंट्रोल. असे 2 कस्टमर पण बनवायचे. मयूर एंटरप्राइज आणि वैष्णवी आपली तुमची एकमेकांची नावं टाका. लेडीज कस्टमर बनवा, जेंट्स सप्लायर बनवा. जेंट्सची नावं सप्लायरला टाकायची आणि लेडीजची म्हणजे लक्षात राहतं. बरोबर आहे. आता बाहेर आलो एजंट आला आणि तुमचा कॉस्ट सेंटर पण झाला. कॉस्ट सेंटर बनवा ऋषभ आणि हा कॉस्ट सेंटर आहे बाकी हा माझा माणूस आहे जो परचेस करणार आहे. आणि वैष्णवी ही माझी सेल डिपार्टमेंटची. त्या दोघांना पगार 10,000 15,000 आणि जेवढं परचेस करतील त्याच्यावर 2% कमिशन आणि जेवढा सेल करावं तुम्ही त्याच्यावर 3% कमिशन. असं असतं माहिती आहे. मोठ्या मोठ्या बिझनेसमध्ये परचेस डिपार्टमेंटच्या माणसाला कमिशन पण असतं आणि सेल डिपार्टमेंटच्या माणसाला कमिशन पण असतं. 400 करोडचं पेमेंट करायचं होतं त्या 400 करोड आणि कॅशमध्ये करायचं. एक मुलगा घेऊन निघाला कर सकते ना. हां हां म्हणजे ते सॉफ्टवेअर कसा वापरायचं. 400 करोडचं पेमेंट 5 करोडच्या गाडीमधून तो पैसे कॅश घेऊन गेला 2 बॅगमध्ये. 15-20 मिनिटात तो पैसे देऊन आला तुमच्या पाठीत. त्याला कंपनीने काय गिफ्ट केलं असेल 90,000ची वॉच 90,000चं घड्याळ गिफ्ट. तो म्हटला ते घड्याळ 90,000 तर माझ्या काय कामात. आपण जॉब करणार आहे ना 25, 30, 50 पगार 90,000 घड्याळ घातलं काय 90,000चं घातलं आहे. घड्याळ तेच आपल्या 125 ठीक आहे 90,000 मिळालं तर ते 90,000 त्याला रोख दिले असते तर त्याला किती कामाला आलं. ते घड्याळ विकला दे ना त्याला कोणाला तरी विकला वाटतं. माझा मुलगा मला सांगतो त्यांच्या कंपनी घटना अशा मोठ्या मोठ्या घटना घडतात. एखादी डील तुम्ही मोठा गेला कंपनी तुम्हाला देते काय ते तसं म्हणाला. वैष्णवीला मी कॉस्ट सेंटर म्हणून घेतले. काय पडलो स्टॉक आयटम झालेला आहे. हां जरा कंपनी क्रिएट करायची होती. बरोबर बॅलन्स शीटला आलो. हा रिपोर्ट आहे तुमचा दिसतो बघा असा बॅलन्स आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काहीच करायची विक्री नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस तिथं तुमचा हा येतो. नंतर स्टॉकला गेलो काहीच ऑर्डर पडलेला नाही आणि जर रेशोला गेलो सगळं पर्सेंटेज ब्लॅक. 40 ब्लॅक रिपोर्ट आहे. ते 40चा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. स्क्रीनशॉट टॅली स्वतः घेतं दाखवू उद्या दाखवतो. स्क्रीनशॉट स्वतः घेतं बरोबर आहे. आजची परिस्थिती काय ते सांगते तुम्हाला. बाहेर पडतो पहिला परचेस ऑर्डर प्लेस करतो. आता ऑर्डर प्लेस करताना काय फक्त आज परचेस ऑर्डर प्लेस करतो एकच. बाकी तुम्ही उद्या करून ठेवा. हॅलो आता मी काय करणार आहे ऑर्डर देतो. ऑर्डर 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 1 वडा 3 पाव लिहिले हॅलो इथं परचेस ऑर्डर दिसतं नाही दिसत. म्हणजे काय वेळ झोपी गेलेला जागा कर शो इनॅक्टिव्ह एंटर आला. एवढे वापरायचे आता लग मारली ॲडव्हान्स चालू म्हणणार आपल्यात. परचेस ऑर्डर 1 वडा 2 पाव कुठं आहे तर बंद आहे. एंटर द्या तो सांगतोय चालू करू म्हणलं का. आता हे कसं आलं सांगा बघू. इन्व्हेंटरीमध्ये होतं आपल्या इन्व्हेंटरीच्या 6व्या स्टेपमध्ये. कसा आला तर असा आला. मग बंद करतो त्या नको आहे का बघा घेतो ते वेगळा विषय आहे. डिस्काउंट आहे. डिस्काउंट जातात ते ओपन करा. हां डिस्काउंट मागितलं काय तर मागतातच की एवढं द्यावं असू देऊ रोज गरीब आहे तुमच्याकडे देतो काय काय मी तुमच्याकडे देतो असं का करता. पार्टी साईडला घेऊया कंट्रोल आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर नाही. स्टॉक 0 आहे. स्टॉक 0 होता
ऑर्डर नंबर PO1 काय मोजले PO1 PO2 PO3 PO4 स्पेस टाकली लॅपटॉप 18 ते 15 तुम्हाला ऑर्डर देतो ड्यू कधी देणार माल 2 एप्रिलला माल आज ऑर्डर घेतली कुठल्या गोडाऊनमध्ये ठेवायची कुठे पण ठेवायची किती क्वांटिटी 10 पीस रेट किती 23,500 पेमेंट किया इजी था देखो डेली जमेगा आपको डेली जमेगा ये महीना तक चलेगा, अगला महीने तक नहीं. तो ये महीने में तो बहुत कर लेंगे अपन आ जाओ ना 2,35,000ची ऑर्डर मला इंटरव्ह्यू झाले काय त्यांना DKTला म्हणजे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग तमिळनाडूचं आहे तर आलो इथं आलो आणि ऑर्डर दिली किती पीस 10 पीस. ऑर्डर दिली 10 पीसची ऑर्डर आता ह्याच्यावर टाकायचं इथं रिएट काय करणार आहे मी परचेस परचेस म्हणजे काय परचेस घेणार. आणि बंधू आहे परचेस पर 400 बरोबर आहे परचेस कुठला ग्रुप परचेस ओके कॉस्ट सेंटर यस नाही तर तुमचा पगार झाला कंट्रोल टू सेव परचेस केलो 2,35,000 कुठल्या डिपार्टमेंटने केली आमच्या बघा बिंग लिहायचं सुरुवात नॅरेशन लिहायला लागतो बिंग ऑर्डर प्लेस लांबट लावायचं नाही थोडंच बोला जेवला काय होय मग अशी जेवण आलो काय मस्त जेवण असं काय बोलायचं नाही मला होय की